नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, ताई आम्हाला परत एकदा सगळ्यांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे का? आम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे किंवा नवीन ई-के-वाय-सी परत चालू होणार का ताई? लवकर ई-के-वाय-सी पोर्टल चालू करा ताई. आमचं जे आहे ते हप्ता किंवा आमचा लाभ थांबलेला आहे. आम्ही के-वाय-सी केली ताई, तरी पण आम्हाला फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर फॉर्मच्या स्टेटसमध्ये के-वाय-सी अपडेट करा असा मेसेज येत आहे किंवा तिथं आम्हाला तो रिमार्क्स मध्ये दाखवत आहे. त्यामुळे आमचा लाभ थांबला आहे. तर आम्हाला परत एकदा ही के-वाय-सी करायची आहे का आणि आम्हाला ही संधी मिळणार आहे का? तर या संदर्भामध्ये शासनाकडून काही माहिती आलेली आहे का? या संदर्भात परत एकदा नवीन के-वाय-सी सर्वांनाच करायची आहे का? किंवा ही के-वाय-सी कधी चालू होणार आहे? आणि तुम्ही के-वाय-सी केलेली आहे, मग तरी सुद्धा तुम्हाला परत तिथे अपडेट करा असं का सांगत आहे? ही सगळी माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक त्रिकोण आहे ना, तिथे ती लिंक दिली आहे. तर तो व्हिडिओ जरूर पहा. त्याच्यामध्ये मी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे की ही ई-के-वाय-सी तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे, ती सगळ्यांना करायची आहे का, नवीन ई-के-वाय-सी कधी सुरू होणार, सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि नवीन ई-के-वाय-सी ची जी माहिती आहे ती सुद्धा आपण महिला व बाल कल्याण विभागाला पाठवलेली आहे. काळजी करू नका, लवकरच आपली ई-के-वाय-सी चालू होईल. बाकी सगळी जी माहिती आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे त्या व्हिडिओला पहा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्लीज कृपया करून शेअर करा. का करा? कारण ही माहिती आपल्यासारखी कोणच देत नाही आणि आपल्यालाही कळत नाहीये की किती महिलांची के-वाय-सी अजून झालेली नाही. जर तुमची के-वाय-सी झाली नाही तर त्या लॉंग व्हिडिओमध्ये मला जरूर कमेंट करा की तुमची के-वाय-सी कशामुळे थांबली आहे किंवा के-वाय-सी करूनही तुम्हाला जर हप्ता मिळत नसेल तरी सुद्धा मला त्या लॉंग व्हिडिओमध्ये जरूर कमेंट करा. मी खाली लिंक दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.